मंडळी नमस्कार, मी डॉक्टर आरती सूर्यवंशी आणि आपण पुन्हा एकदा भेटतोय आपल्या या यूट्यूब चॅनेलवर द माइंडफुल हार्ट बाय डॉक्टर आरती सूर्यवंशी। तर मंडळी, आपण नुकताच गणपतीच्या दिवसांमध्ये सूक्ष्म सोनेरी दशगणेश सोहळा साजरा केला होता आणि तुम्हाला माहिती आहे की आपण सगळ्यांनी मिळून हा अतिशय यशस्वी असा हा सोहळा झाला होता आणि तुम्ही सगळेजण सामील झाला होतात या सोहळ्यामध्ये। एक तर मनापासून खूप खूप धन्यवाद। तुम्ही सगळेजण छानपैकी सामील झालात, भरपूर तुम्ही आम्हाला रिस्पॉन्स दिलात आणि आमचा उत्साह वाढवलात। आणि मी तुम्हाला कबूल केलं होतं की मी एक उद्घोषणा करणार आहे आणि नवीन उपक्रम आपल्यापर्यंत आणणार आहे आणि सांगणार आहे आपल्याला। तर मंडळी, तो दिवस आज आला आहे आणि मला अतिशय मनापासून आनंद होतोय की आपण एक नवीन अशा प्रकारचा उत्सव आपण साजरा करतोय आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलवर द माइंडफुल हार्ट बाय डॉक्टर आरती सूर्यवंशी। आणि पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना मिळून हा उत्सव साजरा करायचा आहे। शस्त्रांचा जयघोष, वीरांचा संकल्प। तर मंडळी, 22 तारखेपासून 30 तारखेपर्यंत रोज आपण सगळेजण घेणार आहोत एका शिवकालीन शस्त्राची माहिती आणि आपल्या सोबत असणार आहेत प्रणयजी शेलार। नमस्कार। नमस्कार प्रणयजी, आपलं द माइंडफुल हार्ट या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे। धन्यवाद। तर मंडळी, प्रणयजी शेलार हे शिवगर्जना प्रतिष्ठानचे संस्थापक आहेत आणि त्यांनी ते युद्धकला निपुण आहेत स्वतः आणि ते आपल्याला ह्या विविध शस्त्रांची माहिती देणार आहेत आणि रोज एका शस्त्राची माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत। मंडळी, प्रणयजी शेलार ह्यांनी विविध ऐतिहासिक मूव्हीज करता वर्कशॉप्स घेतलेले आहेत। नुकताच आपण छावा हा मूव्ही बघितला असेल, त्यातील सगळ्या कलाकारांना म्हणजे विकी कौशल असेल किंवा आशुतोष राणाजी असतील, ह्या सगळ्यांना त्यांनी युद्धकलेबद्दलची माहिती देणं, त्यांना त्या त्या कलेमध्ये पारंगत करून घेणं, ते वर्कशॉप्स त्यांनी कंडक्ट केले आणि मला अतिशय मनापासून आनंद होतो की ते स्वतः आज आपल्यासोबत असतील आणि रोज एका वैशिष्ट्यपूर्ण अशा शिवकालीन शस्त्राबद्दलची माहिती ते आपल्याला देणार आहेत। नक्कीच। तर प्रणयजी, खूप खूप आनंद होतोय मला, तुम्ही आज आमच्या ह्या चॅनलवरती आलेला आहात आणि सगळ्यात महत्त्वाचा आनंद मला ह्याचा होतोय की प्राचीन शस्त्र आणि शिवकालीन शस्त्रांची अशी माहिती आपण तुमच्यासोबत आपल्या सगळ्या दर्शकांपर्यंत पोहोचवू शकणार आहोत। नक्कीच। तर अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजे 22 तारखेला पहिला दिवस नवरात्राचा। नवरात्र म्हणजे एका शक्तीची उपासना आपण त्या 9 दिवसामध्ये आपण करत असतो आणि त्या दिवसांमध्ये एक आता असा एक वेगळा उत्साह सगळीकडे असतो। गरबा सगळीकडे खेळला जातो, शक्तीची उपासना केली जाते आणि तुम्ही जर बघितलं नवदुर्गा किंवा नवचंडिका किंवा अष्टभुजा, ह्या सगळ्यांच्या हातामध्ये विविध अशी शस्त्र असतात आणि जसं एक हात त्यांचा आशीर्वादासाठी असतोच, पण अशी सगळी देवीची वैविध्यपूर्ण विविध रूपं आपण 9ही दिवस बघत असतो। तर असा हा 9 शस्त्र नवरात्री उत्सव आपण साजरा करतोय तुमच्यासोबत। तर प्रणयजी, मला सांगा की पहिल्या दिवशी आपल्याला प्रेक्षकांपर्यंत, आपल्या दर्शकांपर्यंत कोणत्या शस्त्राबद्दल आपल्याला बोलायला आवडेल आणि कोणत्या शस्त्राची माहिती आपल्याला द्यायला आवडेल? आपण नक्कीच जागर शक्तीचा, त्यामुळे आपण शक्तीची जी पहिली सुरुवात करणार आहोत ते वाघनख ह्या ऐतिहासिक अशा शस्त्रापासून करणार आहोत। आपल्या समोर इथे वाघनख आहे आणि बिचवा हे शस्त्र आहे। बरोबर। या शस्त्राचा वापर शिवछत्रपतींच्या काळामध्ये अफजल खान युद्धाच्या प्रसंगी वापरला गेलेला आहे। अफजल खानाला मारताना श्री शिवछत्रपतींनी एका हातामध्ये वाघनख आणि दुसऱ्या हातामध्ये बिचवा घेतला होता आणि त्यांनी त्याचा कोथळा काढला होता। म्हणजे जसं हिरण्य कश्यपूला नरसिंहाने फाडलं होतं त्या पद्धतीने खानाला महाराजांनी फाडलेला आहे। अशी ऐतिहासिक शस्त्र आज आपल्या समोर आहेत। आज आपण प्रेक्षकांना त्याच्याबद्दल माहिती देऊया। तर सुरुवातीला आपल्याकडे हे जे वाघनख आहे, लोकांना असं वाटतं की वाघनख म्हटलं म्हणजे वाघाची नख, तर तसं नसून ती संकल्पना या शस्त्रामध्ये आणलेली आहे। जसं वाघाची किंवा मार्जार कुळातला कुठलाही प्राणी, त्याच्या पंजातली ती जी नख आहे ती त्याच्या पंजामध्ये दडलेली असतात, पण ज्यावेळी त्याला अटॅक करायचा असतो त्यावेळी ती ओपन होतात। त्याच पद्धतीने हे शस्त्र छुप शस्त्र गणलं गेलेलं आहे। म्हणजे आपल्या मुठीमध्ये अशा पद्धतीने ही लीलया लपवली जातात आणि ज्यावेळी आपल्याला अटॅक करायचा आहे त्यावेळी ती
पंजा मारून काढली जातात. वाव. ते ऍक्च्युअल मध्ये हे पंक्चरिंग वेपन आहे, अच्छा. ज्याने महाराजांनी खानाची जी मिठी मारली होती ती लूज करण्यासाठी महाराजांनी याचा वापर केला. आणि ज्यावेळी महाराजांना त्याच्यातून थोडीशी मोकळीक मिळाली तर त्यांनी त्याचा बिचवा हा डाव्या अस्तनीमध्ये अशा पद्धतीने लपवलेला होता. ओके. खानाला ज्या पद्धतीने मोकळी केल्यानंतर त्यांनी हा बिचवा काढला आणि त्याच्या लोअर ॲब्डोमिनल कट केला होता. ओके. खालचं ओटीपोट आहे ते फाडलं बरोबर होतं. बरोबर. त्यामुळे त्याची आतडी सगळी बाहेर पडली कोथळा होती. बाहेर आला होता सगळा. तर असं ऐतिहासिक शस्त्र आज आपण प्रेक्षकांना दाखवत आहोत. वाव. तर ह्याला बिचवा का म्हणतात? बिचवा हा पर्शियन शब्द आहे, फारसी शब्द आहे. बरं. बिचुवा, विंचू. विंचवाच्या नांगीप्रमाणे ह्याचं ब्लेड कर्व आहे, त्यामुळे ह्या शस्त्राला बिचुवा म्हटलेलं आहे. ओके. अतिशय पातळ असं ह्याचं पाता आहे आणि मुठीला हे जॉईंट केलेलं आहे. ही जी दिसते ही आपल्या बोटांच्या संरक्षणासाठी आणि पकड धरण्यासाठी परज आहे. बरोबर. आणि हा इकडे एक मोगरा दिलेला आहे, ठोला. सो अशा पद्धतीने ह्याची पकड करता येते आपल्याला आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला पवित्रांमध्ये समोरच्याला मारता येतं. सो ह्याचे लोअर कट्स आहेत आणि अपर कट्स आहेत. अशा पद्धतीने हा शस्त्र वापरला जायचा. आणि तो छोटा आहे, तो लपवायला पण खूप इझी आहे. म्हणजे ह्याही पेक्षा छोटे बिचवे असतात. हा. आणि अस्तनीमध्ये वगैरे लपवून ठेवतात. आपलं जे दस्तान असतं त्याच्या भाईमध्ये अशा पद्धतीने लपवलेलं असतं. कधी कधी कमरेला सुद्धा हे लपवलेलं असतं. परंतु अतिशय संहारक असं साधारणतः एक 350 ते 400 वर्ष जुनं हे शस्त्र आपण प्रेक्षकांना दाखवतोय. क्या बात आहे. लवली. सुंदर. असं असं पकडायचं असतं ना ते. आणि ह्या हातामध्ये वाघनखं अशा पद्धतीने पकडली जायची. क्या बात आहे. आणि वाघनखांमुळे त्यांनी ते खानाची मिठी सैल करू शकले. नक्कीच. खानासारखा अवाढव्य असा शक्तिशाली यवन महाराजांनी त्याला त्यांच्या युक्तीने, म्हणजे नुसतं शक्तीचा वापर न करता शक्तीसोबत युक्तीचा वापर करून महाराजांनी एवढ्या मोठ्या खानाला फाडलेला आहे, मारलेला आहे. करेक्ट. आणि लोक सांगतात की त्याचा आपण बघितलंय की दगा दगा हा शब्द प्रयोग ऐकायला येतो, परंतु तसं नव्हतं. प्रत्येकाला एक छुपं शस्त्र घेऊन जाण्याची परवानगी होती आणि स्वसंरक्षणाच्या हिशोबाने सुरुवातीला त्यांनी अटॅक केलेला आहे महाराजांना. महाराजांनी तो जो नियम होता तो पाळलाय आणि त्यांनी सुरुवातीला हल्ला केल्यामुळे त्या हल्ल्याला प्रतिहल्ला म्हणून महाराजांनी त्याला स्वसंरक्षणासाठी त्यांनी हल्ला केला महाराजांनी. क्या बात आहे. वाह. जय जय शिवाजी जय जय